Hello friends, I Anand Hood welcome you to the period of English. In our previous period, in our previous three periods, we were learning the lesson on saying please written by A.G. Gardiner, in which he has criticized bad manners and bad temper. In our last period or portion, Gardner has mentioned about the job of a bus conductor. Some bus conductor go through this profession very well, but there are some unpleasant bus conductors who regard the passenger as their natural enemies. But Gardner also admits that this type is rare. One day, the author jumped onto a bus and found that he had left home without money in his pocket. He felt embarrassed and wanted to get down off the bus, but the conductor stopped him from doing this and offered him a free ticket. The generous gesture of the conductor made Gardner happy. Now, let's see what happens in the next portion. Let's understand the meaning in Marathi. मित्र हो, आतापर्यंत जे पिरियड आपण ऑन सेइंग प्लीज वर बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण बॅड मॅनर्स आणि बॅड टेम्परच्या संदर्भात एजी गार्डिनर या ठिकाणी रेखाटताना आपण पाहिलेले आहेत. मागच्या पिरियडमध्ये गार्डिनरनी एक बस कंडक्टरचं या ठिकाणी उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. एक दिवस धावत्या बसमध्ये गार्डिनर बसमध्ये चढतात आणि चढल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपल्याजवळ पैसे नाहीत आणि त्याच्यामुळे ते रेस्टलेस होतात, एम्ब्रास्ड होतात आणि म्हणून त्यांना गाडीच्या बसच्या खाली उतरायचं असते. पण त्या ठिकाणी अस्तित्वात असणारा कंडक्टर त्याला जेव्हा ही गोष्ट कळते त्यावेळेस तो त्यांना फ्री तिकीट ऑफर करतो. हे जे जस्चर, हे जी कृती, ही जी सद्भावना या ठिकाणी या बस कंडक्टरनी गार्डिनर सोबत दाखवलेली आहे. त्यामुळे गार्डिनर त्याच्या संदर्भात अत्यंत आनंदित होतात. आता याच बस कंडक्टरच्या संदर्भातले कुठले पैलू गार्डिनर आपल्या समोर या समोरच्या भागात मांडत आहेत आपण पाहूया. पहा, लेट्स सी व्हॉट इज गिवन इन द नेक्स्ट पोर्शन. अ फ्यू डेज आफ्टर my most sensitive toe was trampled. What is trampled? आपल्या स्क्रीनवर येत आहे पहा. trampled ज्याला आपण म्हणतो क्रश्ड. त्याचा टोवर, पायाच्या टो ज्याला आपण म्हणतो, पायाच्या समोरच्या भागाला जो टो म्हणतो आपण, त्या टोवर इट वॉज क्रश्ड and rather heavily as I sat reading on the top of a bus. मित्र, डबल डेकर बस दाखवलेली आहे ज्याच्या टॉप फ्लोअरवर एजी गार्डिनर त्या ठिकाणी वाचत बसलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्या ठिकाणी नकळत कोणाचा तरी पाय त्यांच्या टोवर पडतो आहे की ज्याच्यामुळे त्यांचा टो इट इज बॅडली क्रश्ड. आय लुक अप विथ सम अँगर. मला राग आला आणि त्या रागाने मी वर बघितलं. अँड मोर ॲगनी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्रेट पेन ऑर सफरिंग. गार्डिनर वॉज बॅडली हर्ट बाय दिस ऍक्ट. त्याच्या पायावर जो कोणाचा तरी पाय पडला होता त्यांनी गार्डिनर हर्ट झाले होते. दे वर इन सिव्हिअर पेन. आणि जसं त्यांनी वर बघितलं तर अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चेअरफुल कंटेनन्स म्हणजे मित्र हो काय होत्या पहा, आपल्या समोर येते आहे. फेस इन्क्लुडिंग इट्स अपेरियन्स अँड एक्सप्रेशन. गार्डनरला समोर त्याच व्यक्तीचा चेहरा दिसला ज्या बस कंडक्टरनी त्यांना मागच्या वेळेस मदत केली होती. तेवढ्यातच जसं गार्डिनरनी त्यांच्याकडे बघितलं त्या कंडक्टरच्याही लक्षात आलं की आपला पाय या माणसाच्या गार्डिनरच्या पायावर पडलेला आहे. त्याच्यावर लगेच तो म्हणतो, सॉरी सर. He said, I know these are heavy boots. Got them because my own feet get trod
on so much and now I am treadling on other people's. काय म्हणताय पहा. तर जसं गार्डिनर साहेबांनी वर बघितलं, हा कंडक्टर त्यांना सॉरी म्हणतो आहे. सॉरी ही सेड. आय नो. तो काय म्हणतोय समोर, आय नो दीज आर हेवी बूट्स, माझे बूट खूप हेवी आहेत, बट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड. ट्रॉड म्हणजे मित्र हो, तर इथे पुन्हा तोच अर्थ येतो आहे. पुट डाऊन ऑर प्रेस द फूट और क्रश ज्याला आपण म्हणतो. तो कंडक्टर म्हणतो की कित्येकदा बसमध्ये माझे पाय इतरांच्या पायाखाली चिरडले जायचे, म्हणून मी हे अशा प्रकारातले हेवी बूट्स घातलेले आहेत. ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडलिंग. आणि आता काय होते आहे, या हेवी बूट्स मुळे आय एम ट्रेडलिंग. ट्रेडलिंग म्हणजे पुन्हा त्याच आशयाचं पुन्हा प्रेसिंग ऑन, वॉकिंग ऑन अदर्स फूट, ट्रेडलिंग ऑन अदर पीपल्स. लोकांच्या पायावर मी आता पाय देऊन राहिलो, त्यांचे पाय चिरडून राहिलेलो आहो. आणि म्हणून ते समोर म्हणतात, तो कंडक्टर समोर म्हणतोय, होप आय डिडंट हर्ट यू सर. तुम्हाला मी इजा पोहोचवली नसावी अशी तो इथे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आहे. गार्डिनर काय म्हणतायत, तर समोर ते म्हणतायत ही हॅड हर्ट मी. ऍक्च्युली त्यांनी जो माझ्या पायावर पाय दिला होता, इट हॅज हर्ट मी, पण हा भला माणूस होता. बट ही वॉज सो नाईस अबाउट इट. पण त्या संदर्भात तो इतका चांगल्या प्रवृत्तीने माझ्यासमोर वागला होता आणि त्याच्या संदर्भातला माझा आधीचा अनुभव सुद्धा चांगला होता, म्हणून नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपण या ठिकाणी फील हिम कॉन्फिडंट, ज्याला आपण एक्झिबिटिंग कॉन्फिडन्स असं सुद्धा म्हणत असतो, किंवा मेक समथिंग सर्टन टू समवन. दुसऱ्याला अश्युरन्स देण्याच्या हिशोबात, खात्री देण्याच्या हिशोबात गार्डिनर त्याला म्हणत आहेत, आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. मला कुठलाही त्रास झाला नाही, अशा प्रकारातलं मत या ठिकाणी गार्डिनर त्याच्या समोर व्यक्त करतायत. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस. आता याच्यानंतर हा दुसरं जस्चर त्याचं जे माझ्यासोबत चांगलं घडलं होतं, त्याच्यामुळे गार्डिनर म्हणतात की ज्या ज्या वेळेस मी त्याच्या बसमध्ये चढायचो, आय ऑब्झर्व, मी त्याच्याकडे लक्षपूर्वक सगळं बघायचं, त्याचं ऑब्झर्वेशन मी करायचो. आय ऑब्झर्व हिम हिज बस. सॉरी, आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग. बेअरिंग म्हणजे आपण मागच्याही याच्यात बघितलं होतं, याही ठिकाणी आपण बघूया काय आहे, वे ऑफ बिहेविंग. त्याचं जे वागणं होतं, गार्डिनरने जे ऑब्झर्व त्याच्या संदर्भात केलं की अबाउट अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर. त्यात तो एक वेगळा आनंद पसरवताना त्याला त्या ठिकाणी जाणवलेला आहे. इन द कॉन्टेस्ट गुड नेचर, कारण तो स्वतः चांगल्या प्रवृत्तीचा होता, त्याच्यामुळे हिज ॲटिट्यूड और हिज वे ऑफ बिहेविंग वॉज ऑल्सो व्हेरी गुड. त्याचं वागणं सुद्धा तो मुळातच कंडक्टर प्रवृत्तीने चांगला असल्यामुळे त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये सभ्यता होती, त्याच्या प्रत्येक वागणं हे अत्यंत चांगलं होतं. ही सीम टू हॅव अन इनएक्झॉस्टेबल फंड. इनएक्झॉस्टेबल ज्याला आपण अनलिमिटेड म्हणतो, त्याच्याकडे कदाचित अमर्याद काय होतं, फंड म्हणजे या ठिकाणी होत आहे स्टोर ऑर सप्लाय ऑफ पेशन्स, स्टोर ऑफ पेशन्स. त्याच्याकडे अमर्याद पेशन्सचा साठा होता असं गार्डिनरनं वाटायला लागलं. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर कम्फर्टेबल. आणि आपल्या प्रवाशांना, आपल्या बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना कम्फर्टेबल कसं ठेवायचं, हीच जणू काही त्याची वृत्ती या ठिकाणी गार्डिनर साहेबांना दिसलेली आहे. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग, जर पाऊस पडत असेल तर ही वुड रन अप द स्टेअर टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. जर समजा बाहेर पाऊस पडत असेल, डबल डेकर बस मित्र ही कशी आहे, तर खालची एक बसण्याची पद्धत आपली जी नेहमी बस असते, आणि त्याच्यावर सुद्धा अजून एक टॉपवर अजून एक डबल फ्लोअर, ज्याला जो रूफलेस आहे, ज्याला छत नाही आहे, अशी ही डबल डेकर बस आहे. आणि म्हणून पाऊस पडत असला की हा कंडक्टर ताबडतोब धावत पायऱ्यांवरनं, स्टेअर्स वरनं वर जातो आहे आणि तिथल्या लोकांना सांगतो आहे काय,
देर इज रूम इनसाइड, खालती सुद्धा रूम आहेत, आपण खालती येऊन बसू शकता कारण पाऊस चालू आहे. अशा प्रकारातला गुड नेचर्ड हा माणूस आपल्याला कंडक्टर दिसतो आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट. कन्सिडरेट म्हणजे आपण ज्याला म्हणूया थॉटफुल, ॲज अ सन. जसा एखादा मुलगा आपल्या वडिलांच्या संदर्भात विचार करत असेल आहे, त्या वडिलांची जो काळजी घेत असेल आहे, त्यांना काय हवं काय नको याची शहानिशा, याची पाहणी तो करत असेल आहे, तशाच प्रकारातलं म्हाताऱ्या लोकांसोबतचं या बस कंडक्टरचं वर्तन गार्डिनर साहेबांनी ऑब्झर्व केलं. आणि अँड विथ चिल्ड्रन, आणि जे मुलं होते, लहान पोरं असायचे, ॲज सॉलिटियस, त्याला आपण म्हणतो सॉलिटियस म्हणजे केअरिंग, काळजी घेणारा, कन्सर्न ज्याला म्हणतोय, पुन्हा काळजी घेणारा हा व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसतो. लहान मुलांची वडिलांप्रमाणे काळजी घेतो आहे आणि वडीलधाऱ्यांची मुलाप्रमाणे काळजी घेतो आहे. ॲज अ फादर, सॉलिटियस ॲज अ फादर. समोर पहा म्हणता, काय म्हणताय पुन्हा, ही हॅड एव्हिडेंटली अ पिक्युलियरली, काय म्हणतात पिक्युलियर, ज्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर और स्पेशल वार्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आता म्हाताऱ्या लोकांसोबतचं वर्णन झालं, त्याच्याबद्दल त्यांचं ऍटिट्यूड कसं होतं, लहान पोरांच्या संदर्भातलं ऍटिट्यूड त्यांचं कसं होतं हे सांगून झालं. आता ते समकालीन समवयस्क यंगस्टर्स होते, त्या यंगस्टर्स सोबत त्याचं जी वागण्याची पद्धत होती, स्पेशल वार्म, जो त्यांची ज्याला आपण म्हणूया, जो त्यांची काळजी घेतो आहे, त्यानंतर जो अत्यंत प्रेमाने त्यांच्याशी वागतो आहे, अशा प्रकारातलं वृत्ती तो या यंगस्टर्स सोबत तो आपली दाखवतो आहे. अँड ऑलवेज इंडल्ज, इंडल्ज आपल्या समोर स्क्रीनवर येते आहे, ग्रॅटिफाय, गिव्ह वे टू अँड सॅटिस्फाय, ज्याला आपण म्हणतो ग्रॅटिफाय इन सम मेरी जेस्ट विथ देम. व्हॉट इज मेरी जेस्ट? मेरी म्हणजे आपण जॉयली, जॉली पाहूया, आणि जेस्ट म्हणजे या ठिकाणी ह्युमरस, म्हणजे त्यांच्यासोबत वागत असताना तो अत्यंत जॉली आणि ह्युमरसली तो त्यांच्यासोबत असा हसत खेळत त्यांच्यासोबत वागताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन, आता तिन्ही प्रकार झाले, म्हातारे झाले, पोरं झाले, तरुण झाले. आता जर एखादा ब्लाइंड व्यक्ती त्याच्या बसमध्ये चढला तर त्याचं ऍटिट्यूड किंवा त्याचं वे ऑफ बिहेवियर कशा पद्धतीचं सांगितलंय पहा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड, म्हणजे बसमध्ये जर अशा प्रकारातला एखादा आंधळा माणूस चढला असेल तर इट वॉज नॉट इनफ सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेव्हमेंट. तो नुसता त्या व्यक्तीला बसमधनं चढवताना उतरवताना सेफली चढवायचा, सेफली उतरवायचा, पेमेंटवर उतरवायचा, इतकंच नाही करायचा, तर समोर अजून काय म्हणतोय, ही वुड कॉल टू बिल. बिल जो बस जो बस ड्रायव्हर असावा त्याच्याशी तो संवाद साधतो आहे. इन फ्रंट टू वेट वाईल, थोडे वेळ थांबायला सांगायचा. वाईल ही टुक हिम अक्रॉस द रोड, हा व्यक्ती त्या आंधळ्या माणसाला रोड क्रॉस करून द्यायचा असेल तर तसा रोड क्रॉस करून देतो आहे. और राऊंड द कॉर्नर किंवा कॉर्नर पर्यंत सोडायला जातो आहे. और अदरवाईज सेफली ऑन हिज वे, किंवा ज्या दिशेने त्या व्यक्तीला जायचं असेल आंधळ्या व्यक्तीला, त्या दिशेपर्यंत हा कंडक्टर त्या व्यक्तीला, आंधळ्या व्यक्तीला सोडायचा. अशा प्रकारातला गुड नेचर्ड माणूस आपल्याला हा कंडक्टर या ठिकाणी दिसतो आहे. हु इज, जो अत्यंत काळजीवाहू आहे, काळजी करणार आहे. मग ते म्हातारे लोक असो, मग ते पोरं असो, लहान पोरं असो, किंवा ते यंगस्टर असो, किंवा कुठल्याही प्रकारातलं अपंगत्व ज्या व्यक्तींमध्ये असे, आता इथं उदाहरण दिलं गेलेलं आहे ब्लाइंडचं, कोणी अपंग असेल, पायांनी अपंग असेल, तर त्याही व्यक्तीची तो तितकाच काळजी घेणारा प्रवृत्तीतला हा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो आहे. समोर काय म्हणताय पहा. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो आहे हिअर स्प्रेड और प्रोड्यूस्ड. स्प्रेड
पसरवतोय. काय पसरवतोय? सच अन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस. हा व्यक्ती गुड टेम्पर, चांगली प्रवृत्ती आणि काइंडनेस, चांगलेपणा आपल्याला पसरवताना दिसतोय. दॅट अ जर्नी विथ हिम, त्याच्यासोबतचा जो प्रवास होता. गार्डिनर पहा खूप मोठं वाक्य या ठिकाणी वापरतायत की त्याच्यासोबतचा जो प्रवास होता वॉज अ लेसन, जो एक आमच्या करता शिकवण होती, धडा होता. इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. नॅचरल कर्टसीच्या संदर्भात, औदार्याच्या संदर्भात आणि चांगल्या वागणुकीच्या संदर्भातला त्याच्यासोबतचा प्रवास म्हणजे जणू काही आमच्या करता एक धडा होता. अशा पद्धतीचं वाक्य या कंडक्टर बद्दल एजी गार्डिनर या ठिकाणी वापरताना आपल्याला दिसत आहेत. समोर पहा अजून कशा पद्धतीने गार्डिनर साहेब या ठिकाणी मांडतायत. तर what struck me patiently was the ease with which he got through his work. मला सगळ्यात जास्त गार्डिनर साहेब जे म्हणतात की मला सगळ्यात जास्त या ठिकाणची जी गोष्ट आवडली या व्यक्तीच्या संदर्भातली की विथ वॉज द इज, त्या सहज प्रवृत्तीने तो हे सगळं करत होता. विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. अत्यंत सहज प्रवृत्तीने लोकांशी प्रेमाने बोललं तर लोक सुद्धा त्याच्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला प्रेमानेच बोलतात. जसं आपण उदाहरण पाहिलं की गार्डिनरचा ज्याला पोचा आपण म्हणतो, टो म्हणजे त्याच्यावर जेव्हा याचा पाय पडला पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने गार्डिनरला राग आला होता कारण ते दुखत होतं, ज्या पद्धतीने नंतर तो व्यक्ती त्याच्याशी बोलला, कंडक्टर त्यांच्याशी बोलला, गार्डिनरशी बोलला, नकळत त्यांच्यातला राग त्यांना लपवासा वाटला, नकळत त्यांचं दुखणं त्यांना लपवासं वाटलं आणि मी कसा ऍटिज आहो याची मांडणी म्हणजेच इतकं इझिली मित्र आपलं सुद्धा आयुष्य आपण आपल्या आयुष्यात करू शकतो. फक्त जिभेवर साखर हवी, बोलणं तुमचं चांगलं पाहिजे, लोकांशी वागणं तुमचं चांगलं पाहिजे आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमचं आयुष्य सुद्धा हे सुंदर होऊन राहिलेलं आपल्याला दिसेल आहे. समोर काय म्हणतात, इफ बॅड मॅनर आर इन्फेक्शियस, जसं आधी पण म्हटलेलं आहे आपण की बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस आपण म्हटलेलं आहे की नाही. इन्फेक्शियस म्हणजे आपण पाहिलं होतं की लाईकली टू स्प्रेड, पसरवणार, बॅड सगळ्या गोष्टी पसरवणार आहे. इन्फेक्शन, करोनासारखं इन्फेक्शन एकमेकांना होणार आपण बघितलं होतं. तसंच इफ बॅड मॅनर आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. या ठिकाणी गार्डिनर म्हणतात की बॅड मॅनर्स जर हे काम करू शकते, इन्फेक्शन पसरवू शकते, गुड मॅनर्स का नाही. गुड मॅनर्स, आम्ही जर लोकांशी चांगले बोलायला सुरुवात केली तर लोक सुद्धा आमच्याशी चांगले बोलतील आहेत आणि अशा प्रकारचा चांगुलकी समाजामध्ये पसरेल आहे. या संदर्भात मला आपल्याला अजून एक प्रॉब्लेम सांगण्याची इच्छा होती मित्र की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. लोकांनी पहिले चांगलं व्हावं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. पहिले आपण चांगलं झालं पाहिजे म्हणजे जग आपोआप चांगलं होईल. कारण मी लोकांशी चांगलं वागेल मग त्या रिस्पॉन्स मध्ये लोक सुद्धा चांगले वागायला लागतील आहेत. अशा पद्धतीचं मत या ठिकाणी गार्डिनर मांडतायत. अँड सो ऑल्सो आर गुड मॅनर्स, दे आर ऑल्सो इन्फेक्शियस. ते सुद्धा अशा प्रकारचा चांगुलकी पसरवू शकतात. इफ वी एन्काउंटर ज्याला म्हटलं गेलेलं आहे, पहा काय म्हटलं गेलं, इफ वी एन्काउंटर इंट्रिकेटी, सॉरी कुठे गेला, इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ऍप्ट टू बिकम अनसिव्हिल. काय म्हणतात पहा, इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी, जर आम्ही इनसिव्हिलिटी दाखवणारे असो, पोलाइटच्या विरुद्ध सिव्हिलिटी म्हणजे पोलाइटनेस, आम्ही जर अशा पद्धतीने चुकीची क्रूरतेने वागणारे असो, बॅड मॅनर्स पसरवणारे, मोस्ट ऑफ अस आर ऍप्ट टू बिकम अनसिव्हिल, मग आमच्या संदर्भात लोक सुद्धा त्याच प्रवृत्तीने वागलेले आहेत. बट इट इज अन अनयुज्युअली अनकौथ, ज्याला म्हटलं गेलेलं आहे, अनकौथ म्हणजे पहा इम्पोलाइट, अनरिफाइंड ज्याला म्हटलं गेलेलं आहे, पर्सन हू कॅन बी डिस्ग्रेसेबल विथ
सनी, सनी म्हणजे समोर येत आहे आपल्या ब्राईट अँड प्लेझंट, सनी पीपल्स. पण कसं आहे मित्र हो, अनसिव्हिलिटी तुम्ही जर लोकांशी बॅड मॅनर्सच्या हिशोबाने वागायला लागलात तर लोक सुद्धा त्याच पद्धतीने रिस्पॉन्ड करतील. पण तुम्ही जर चांगल्या प्रवृत्तीने रिस्पॉन्ड केलं तर लोक चांगल्या प्रवृत्तीनेच त्याचं उत्तर देतील. फक्त एखादा अनकोत इम्पोलाइट आहे असाच व्यक्ती, इम्पोलाइट पर्सन हू कॅन बी डिसअग्रीएबल ज्याला म्हटलं गेलेलं आहे, विथ तो फक्त डिसअग्री होईल, मानणार नाही विथ सनी पीपल म्हणजे ब्राईट अँड प्लेझंट पीपल. त्यांच्यासोबत तो इथे मानणार नाही अशा पद्धतीचं मत की जो मुळातच वाईट प्रवृत्तीचा आहे. मित्र हो, आपण वाईट प्रवृत्तीचे नाहीत, आम्ही चांगल्याच प्रवृत्तीचे आहे आहोत, म्हणून आम्ही चांगलीच प्रवृत्ती जोपासली पाहिजे हे लक्षात आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. इट इज विथ मॅनर्स. तुमचे मॅनर्स कसे आहेत, तुमचे एटिकेट्स कसे आहेत, तुमची वागण्याची पद्धत कशी आहे, ॲज विथ द वेदर. वेदर म्हणजे जसं आपण पाहतो, वेदर म्हणजे वातावरण. उन्हाळ्यात आमच्याकडे अतिव्र ऊन असते, त्याच्यामुळे तशा प्रकारातलं वातावरण असते, पण ते वातावरण या ठिकाणी अपेक्षित नाही. तर या ठिकाणी आमच्या सभोवतालचं, आमच्या अवतीभोवती असणारे लोक कोणत्या प्रवृत्तीचे आहेत, कोणत्या वातावरणात घडलेले आहेत, ते चांगले आहेत की वाईट आहेत, अशा पद्धतीचं वेदर. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेज किड्स. किड्स काय म्हणता इथे? किड्स, जॉन किड्स. कोण आहे जॉन किड्स? जॉन किड्स हा व्यक्ती was an English romantic poet. He was one of the fine figure of the second generation of romantic poets. रोमॅन्टिक पोएटच्या जनरेशन मधला जॉन किड्स हा एक पोएट आहे. तो या ठिकाणी काय म्हणतोय पहा, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. किड्स म्हणताय की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट. जसा नवीन दिवसाची नवीन सुरुवात असते, ती नवीन दिवसाची सुरुवात ही माझ्या चैतन्याला, माझ्या वृत्तीला आल्हाददायक करते. सेड किड्स अँड अ चीअरफुल पर्सन डिसेंड्स. अ चीअरफुल पर्सन डिसेंड्स. डिसेंड्स म्हणजे ज्याला आपण म्हणतोय अफेक्ट्स. अफेक्ट्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट. ग्लुमिएस्ट म्हणजे डिप्रेस्ड, ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणूया की जो मरगळलेला असतो, मरगळलेला व्यक्ती असतो, मरगळलेला दिवस असतो. चीअरफुल पर्सन अशा प्रकारात प्रभाव पाडतो, अफेक्ट करतो ऑन द ग्लुमिएस्ट, डिप्रेस झालेला, मरगळलेला व्यक्तीवर, ऑफ अस विथ समथिंग, त्याच्यावर सुद्धा प्रभाव पाडत असतो, विथ समथिंग ऑफ द बेनिडिक्शन. बेनिडिक्शन म्हणजे अ ब्लेसिंग ऑफ अ फाईन डे. नवीन दिवस जशी नवीन सुरुवात असते तशाच प्रकारात हा चांगला व्यक्ती लोकांकरता वरदान असतो, ब्लेसिंग असतो, की त्यांना जे डिप्रेशन आलेलं आहे, डिप्रेस झालेले आहेत, त्याच्यावर हा चांगुलपणाने अफेक्ट करणारा असतो. अशा प्रकारातलं मत या ठिकाणी जॉन किड्स आपले मांडताना दिसत आहेत. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणताय की बस कंडक्टरची, या बस कंडक्टरच्या बस मधलं वेदर, ऍटमॉस्फिअर, तिथलं वातावरण हे नेहमीच चांगलं असायचं. अँड हिज ओन सिव्हिलिटी, त्याचा जो चांगुलपणा होता, त्याचा जो चांगुलपणा होता, त्याचा जो कन्सिलेटरी होता, म्हणजे ज्याला आपण म्हणूया कन्सिलेटरी म्हणजे ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग. लोकांचा चांगुलपणा ट्राय टू विन, त्यांच्यावर विजय प्राप्त करायचा, त्यांना आपला चांगुलपणा द्यायचा, त्यांच्याकडनं चांगुलपणाची अपेक्षा करायची. ऍड्रेस, तो जे लोकांशी वर्तन करतोय चांगुलपणाचं. अँड गुड ह्युमर, तो जो विनोदी वृत्तीचा होता, चांगली विनोदी वृत्ती त्याची जी होती, हे जे त्याचं बेअरिंग होतं, हे जे त्याचं बेअरिंग होतं, वागण्याची पद्धत होती, इन्फेक्टेड हिज पॅसेंजर.
याचा प्रभाव त्याच्या बस मधल्या पॅसेंजरवर सुद्धा पडायचा, असं गार्डिनर आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. इन लाइटनिंग देअर स्पिरिट ही लाइटेड हिज ओन टास्क. लोकांची प्रवृत्ती सुधारण्यामध्ये, त्यांना चेअरफुल करण्यामध्ये तो जो आपलं सगळं काही खर्च करायचा, ही लाइटेड हिज ओन टास्क, त्याचा आता हा एक टास्क होता. त्याला ही लाइटेड हिज ओन टास्क, त्याची जी वागण्याची वृत्ती होती, त्याची जी बोलण्याची वृत्ती होती, त्याला त्यांनी आता या ठिकाणी लाइटन केलं होतं, असं गार्डिनर या ठिकाणी म्हणताय. हिज गेटी, गेटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्लेफुलनेस, असं खेळत वागण्याची जी वृत्ती होती, वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झर, ते काही ऐशो आरामाची गोष्ट नव्हती, बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट, ती एक इन्व्हेस्टमेंट होती, ती एक गुंतवणूक होती की आम्हाला आमच्या समाजाला चांगलं बनवायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं टाकलेलं या कंडक्टरचं ते पाऊल होतं की जेणेकरून समाजामध्ये सुद्धा हा चांगुलपणा पसरला पाहिजे. अशा प्रकारात गार्डिनर या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित करतायत. नाऊ इन द नेक्स्ट पॅराग्राफ काय सांगितलं जात आहे पहा. आय हॅव मिस हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. कित्येक दिवस झाले आता गार्डिनर साहेबांना बसमध्ये तो कंडक्टर दिसत नाही. आय मिस हिम म्हणून ते म्हणतात. बट आय होप दॅट ओनली मीन दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रूट. आणि याचा एकच अर्थ आहे की त्यांनी आपला चांगुलपणा जो आतापर्यंत या रस्त्यावर पसरवत होता, कदाचित आता तो दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्यावर याचा आपला चांगुलपणा तो पसरवत असेल आहे. आणि म्हणून समोर काय म्हणतात, इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड. डिफ्युज म्हणजे स्प्रेड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. ड्रॅब म्हणजे जे डल मडी ब्राऊन आहे, जसं आपलं हे डल आपण, कारण लोकांच्यामुळे या ठिकाणचं वातावरण जे पद्धतीने झालेलं आहे, अशा पद्धतीच्या वातावरणाला काय म्हटलं गेलेलं आहे, तो आपल्या चांगुलपणामुळे कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. इट कॅनॉट बी टू वाईडली, इतक्या लवकर सगळं काही होईल असं शक्य नाही आहे. टू स्प्रेड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड, इतक्या लवकर जगामध्ये हा चांगुलपणा पसरेल. आतापर्यंत या मार्गावर होता, आता तो दुसऱ्या मार्गावर गेलाय. या मार्गातल्या लोकांना त्यांनी कशा पद्धतीने वागायचं हे शिकवलंय, आता तो दुसऱ्या मार्गावरच्या लोकांना शिकवतो. हो, आम्ही ती चांगुलकी कंटिन्यू केली पाहिजे, या मताचे या ठिकाणी गार्डिनर दिसत आहेत. अँड आय मेक नो अपॉलॉजी, मी क्षमस्व नाही असं तो म्हणतोय, मी कुठलीही अपॉलॉजीज करणार नाही फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक. व्हॉट इज पॅनेजेरिक? पॅनेजेरिक म्हणजे स्पीच और पीस ऑफ रायटिंग टू प्रेज समवन हायली. कोणाला तरी त्याची चांगुलपणा मागण्याकरता, त्याची स्तुती करायचं, स्तुती त्याच्यावर उधळण्याकरता लिहिल्या गेलेलं लिखाण. आणि म्हणून ते म्हणतात की मी नो अपॉलॉजी फॉर रायटिंग, मला लिहायचंच आहे त्याच्यावर ऑन अ अननोन बस कंडक्टर. आणि म्हणून त्यांनी हे आर्टिकल, हा एसे लिहिल्याचं आपल्याला दिसते आहे. याची तुलना ते आता दुसऱ्यासोबत करतायत, वर्ड्सवर्थ सोबत. वर्ड्सवर्थ, हु इज वर्ड्सवर्थ? विलियम वर्ड्सवर्थ वॉज अ इंग्लिश रोमॅन्टिक पोएट. हा एक इंग्लिश रोमॅन्टिक पोएट होता, हु विथ सॅम्युअल टेलर help to launch the romantic age in English literature. इंग्लिश लिटरेचर मध्ये रोमॅन्टिक एज आणण्याकरता या दोन व्यक्तींचं अत्यंत महत्वाचं योगदान होतं. एक होते सर विलियम वर्ड्सवर्थ आणि दुसरे होते सॅम्युअल टेलर, ज्यांनी रोमॅन्टिक वर्ड हे इंग्लिश लिटरेचर मध्ये आणलेलं आहे. विलियम वर्ड्सवर्थ काय म्हणताय, कुड गॅदर लेसन ऑफ विजडम, विजडम, शहाणपणाचा, सुज्ञपणाचा धडा जर विलियम वर्ड्सवर्थ कोणाकडनं घेत आहेत हा दाखवत आहेत. गॅदर्ड लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर. लीच गॅदरर काय दिलेलं आहे पहा. द सब्जेक्ट ऑफ वर्ड्सवर्थ पोएम रिझोल्युशन अँड इंडिपेंडन्स ऑर द लीच गॅदरर, हे वर्ड्सवर्थच्या कवितेचा विषय आहे. याच नावाने ती ओळखली जाते कविता कधी कधी
किंवा रिझोल्युशन अँड इंडिपेंडन्स या नावाने ती कविता ओळखली जाते. लीच गॅदरर. व्हॉट इज लीच मित्र? लीच जळावा ज्याला आपण म्हणतो किंवा जळू, जो रक्त पिणारा आहे अशा प्रकारातला तो लीच जो आहे काय म्हणत आहे, अ फॅट वॉर्म विच लिव्स इन वेट प्लेस अँड fasten itself onto the human bodies and animals to take their blood. मशीनच्या अंगावर, माणसाच्या अंगावर ते जळ पाण्यामध्ये गेल्यानंतर वेट जिथे असते तेव्हा ते रक्तपिपासू जो जी आपण अळी म्हणा किंवा जो हे दाखवलेला आहे त्याला इथे लीच म्हटलं गेलेलं आहे. ऑन द लोनली मूर. व्हॉट इज मूर मित्र? मूर म्हणजे ओपन एरिया ऑफ हिल्स क्राउडेड विथ रफ ग्रास. जिथे एक ओपन एरिया आहे, हिल एरिया आहे, जिथे रानटी गवत वाढलेलं आहे, अशा प्रकारातल्या याच्यावर जर वर्ड्सवर्थ साध्या याच्यावर जर वर्ड्सवर्थ लेसन, तिथे लेसन ऑफ विजडम, शहाणपणाचा, चांगुलपणाचा जर धडा तिथून वर्ड्सवर्थ घेऊ शकतो, तर आय सी नो रिझन, मला दिसत नाही कुठलंही कारण वाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन who show how a very modest calling म्हणजे या ठिकाणी प्रोफेशन may be dignified by good temper and kindly feeling. मग मित्रो, वर्ड्सवर्थ सारखा माणूस जर या द पुअर लीच गॅदरर वरनं विस्डमचा धडा घेऊ शकतो, तर मग हा जो प्रोफेशन या ठिकाणी दाखवलेला आहे बस कंडक्टरचा, जो एक अत्यंत सद्गृहस्थ आहे, मग तो कितीही हलक्या याचा असो, कोणीही असो, त्यांनी सुद्धा जर याच्यावरनं सद्भावनेचा, गुड टेम्परचा अँड काइंडली फिलिंगचा जर धडा तो जर घेत असेल आणि तो जर मांडत असेल तर त्याच्यात कुठलाही गैरपणा या ठिकाणी नाही, असं या ठिकाणी एजी गार्डिनर आपल्या समोर मांडत आहेत. दिस इज हाऊ गार्डिनर हॅज एक्सप्रेस हिज व्ह्यूज ऑन द बस कंडक्टर. फ्रेंड्स, टुडे वी स्टॉप हिअर. आपल्याला जर या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर आपण माझ्याशी संवाद साधू शकता, पण त्या अगोदर आपल्याला आजच्या पिरियड मधलं होमवर्क देतो आहे जे आपण घरी बसून करायचं आहे. पहिला प्रश्न आपल्या समोर येतो आहे, गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन अवर डेली लाईफ फॉर मेकिंग अवर सोशल कॉन्टॅक्ट मोर कोऑपरेटिव्ह अँड फ्रेंडली. इल्युस्ट्रेट द बिहेवियर ऑफ द पोलाइट कंडक्टर विथ डिफरंट पीपल इन व्हेरियस सिच्युएशन. आजच्या पिरियड मध्ये आपण वेगवेगळ्या लोकांसोबत कंडक्टरचं वागणं बघितलं आहे. आपल्या पुस्तकामधलीच ही ऍक्टिव्हिटी आहे. आपल्या पुस्तकाच्या शेवटी ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला उत्तरादाखल या ठिकाणी लिहायची आहे. याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्म आहे. एका याच्यात सिच्युएशन आणि दुसऱ्या याच्यात बिहेवियर. सिच्युएशन पहिली त्या ठिकाणी दिलेली आहे. रायटर्स सेन्सिटिव्ह टो वॉज द रायटर्स सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन. जो क्रश झाला होता आपण पाहिलं होतं, त्याच्यावर बिहेवियर काय होतं, तर द कंडक्टर सेड सॉरी विथ अन अपॉलॉजी अँड कर्टसी. असेच बाकीच्या ठिकाणी या कंडक्टरचं कोणतं बिहेवियर होतं ते आपल्याला लिहायचं आहे. इन द रेन सीझन डीलिंग विथ पीपल, लोकांसोबत कसा वागत होता. अशा पद्धतीने हे 6 आयटम्स 5 आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहे. याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्या समोर येतो आहे, डिस्कस अँड राईट द इम्पॅक्ट ऑफ गुड temper and kindliness on the society in the light of the good mannered conductor. कंडक्टरच्या आपल्याला हा प्रश्न की कशा प्रकारे काइंडनेस आणि गुड टेम्पर कसं जाऊ शकते त्याच्याबद्दल लिहायचा आहे. तिसरा प्रश्न येतो आहे, मॉडेस्ट कॉलिंग. कॉलिंग म्हणजे पुन्हा एकदा प्रोफेशन लक्षात ठेवा. कॅन बी मेड डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. एक्सप्लेन द स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. उदाहरणासह हे स्टेटमेंट आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आणि चौथा प्रश्न आपल्या समोर येतो आहे जो होमवर्क साठी आपल्याला दिलेला आहे, द सर्व्हिस ऑफ द पोलीस इज नेसेसरी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ in our society. Do you think you require this service for good social environment? Discuss and write down. पोलिसांची आज आपल्याला गरज आहे का, या आशयाचा हा एक पर्सनल रिस्पॉन्स चा क्वेश्चन आपल्याला दिला गेलेला आहे. जर आपल्याला आजच्या पिरियडच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील, काही समजावून घ्यायचं असेल अजून, तर माय नंबर इज फ्लॅशिंग ऑन युअर स्क्रीन. काइंडली कॉन्टॅक्ट मी and
get your queries solved. Thank you.